हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू SK Sir's मॅथ्स अकॅडमी. आपण फर्स्ट ॲप्लिकेशन बघणार आहोत, जे आहे न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. आता त्याची कन्सेप्ट सांगायची झाली तर मी अगदी शॉर्टकटमध्ये, हे बघा, हा काही केमिस्ट्रीचा क्लास नाही. आपल्याला मॅथ्समध्ये जेवढं काही गरजेचं आहे त्याबद्दलच आपण डिस्कशन करणार आहोत. टू द पॉइंट, व्हेरी प्रिसाइज. आता काय करता येईल, पहिल्यांदा तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. समजा तुमच्याकडे कुठलंही एक ऑब्जेक्ट आहे, बरोबर, आणि ते ऑब्जेक्ट तुम्ही एखाद्या सराउंडिंग मध्ये ठेवलेलं आहे, एका एन्व्हायरमेंट मध्ये ठेवलेलं आहे. समजा ते सराउंडिंग जे आहे ते कदाचित एक क्लोज रूम असेल किंवा एक क्लोज बॉक्स असेल किंवा काही असेल, म्हणजे सराउंडिंग मे बी एनिथिंग. आणि मग त्या ऑब्जेक्टच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर दोन प्रकारचे टेम्परेचर आपल्याला विचारात घ्यायला लागतात. पहिलं टेम्परेचर जे आपण विचारात घेणार आहोत तर ते असणार आहे टेम्परेचर ऑफ अन ऑब्जेक्ट, आणि ते डिनोट करणार आहोत थिटाने. म्हणजे थिटा काय डिनोट करतो, तर थिटा काय डिनोट करणार आहे, टेम्परेचर ऑफ अन ऑब्जेक्ट, राईट. अजून एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट जे आहे ते तुम्ही एका रूम मध्ये ठेवणार किंवा सराउंडिंग मध्ये ठेवणार, तेव्हा थिटा झालं ह्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर. पण अजून एका प्रकारचं टेम्परेचर आपल्याला विचारात घ्यायला लागेल, आणि ते टेम्परेचर कुठलं असणार आहे, टेम्परेचर ऑफ सराउंडिंग ऑर एन्व्हायरमेंट ऑर रूम. मग थिटा जे काही दुसरा टेम्परेचर आहे, टेम्परेचर ऑफ सराउंडिंग, हे आपण डिनोट करणार आहे कुठल्या नोटेशनने, थिटा नॉट. म्हणजे आता लक्षात आलं, थिटा म्हणजे टेम्परेचर ऑफ एन ऑब्जेक्ट आणि थिटा नॉट म्हणजे टेम्परेचर ऑफ सराउंडिंग. ह्या दोन प्रकारच्या टेम्परेचरचा आपल्याला इथे विचार करायचा आहे. आणि आता इथे एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे आपल्याला, की आपण डिफरन्शिएशन विचारात घेतो. तर डिफरन्शिएशन म्हणजे काय, मी तुम्हाला फर्स्ट म्हणजे M1 मध्ये पण सांगितलंय. तर डिफरन्शिएशन ऑर डेरिव्हेटिव्ह इज नथिंग बट रेट ऑफ चेंज, बरोबर. काय विचारात घेतो आपण, रेट ऑफ चेंज. आणि मग न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंगने नक्की आपल्याला काय सांगितलेलं आहे ते आता इथे तुम्हाला मी सांगणार आहे शॉर्टकटमध्ये, ठीक आहे. तर जे काही टेम्परेचर आहे तुमच्याकडे, ओके, जे काही टेम्परेचर आहे त्याच्यामध्ये चेंज होत राहणार, पण तो चेंजचा जो काही रेट आहे तो आपल्याला मेजर करता येतो बाय युजिंग न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग. मग स्टेटमेंट आपल्याला काय सांगितलंय न्यूटन्सने सांगितलं स्टेटमेंट बघा, चेंज ऑर द रेट ऑफ चेंज. आता रेट ऑफ चेंज जेव्हा मी म्हणतो, रेट ऑफ चेंज इन टेम्परेचर, तेव्हा काय विचारात येतं आपल्या लगेच लक्षात काय आलं, की टेम्परेचर चेंज होणार आहे, अगदी ऑब्विस आहे. पण तो जो होणारा चेंज आहे तो कुठल्या एका घटकावर डिपेंड असणार आहे, कुठल्या एका फॅक्टरवर डिपेंड आहे. करेक्ट, तो आहे टाइमवर. ऍज टाइम चेंजेस युअर टेम्परेचर ऑल्सो चेंजेस. म्हणजेच ह्या दोन गोष्टी एकमेकावर डिपेंडंट आहेत. रादर चेंज इन टेम्परेचर इज डिपेंडंट ऑन चेंज इन टाइम. आणि म्हणून मी ह्या गोष्टी ज्या आहेत त्या डेरिव्हेटिव्हच्या भाषेत कशा लिहिल्यात, डी थिटा बाय डी टी. आणि मग हे रीड करताना आपण काय म्हणणार, रेट ऑफ चेंज इन टेम्परेचर ऑफ एन ऑब्जेक्ट, राईट, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिफरन्स बिटवीन. आता इथे डिफरन्स बिटवीन म्हटल्यानंतर लगेच क्लिक व्हायला पाहिजे की आता डिफरन्स घ्यायचा आहे, परंतु नक्की कशातला डिफरन्स घ्यायचा असेल तर ऑब्व्हियसली इट इज व्हेरी क्लिअर की इथे दोन जे काही गोष्टी दिलेल्या आहेत, म्हणजे दोन टेम्परेचर दिलेले आहेत, त्या टेम्परेचरच्या डिफरन्स बद्दल मी बोलतोय. म्हणजेच काय लिहिणार मी, थिटा मायनस थिटा नॉट. मग हे जे स्टेटमेंट आहे, हे स्टेटमेंट कोणाचं आहे, न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग. मग ऍक्च्युअल स्टेटमेंट जे आहे ते ऍक्च्युअल स्टेटमेंट काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. ते स्टेटमेंट आपण इथे लिहूयात. The rate of change in temperature of an object is directly proportional to कशाशी प्रोपोर्शनल आहे ते, डिफरन्स. The difference between temperature of an object and temperature of surrounding. आणि मी इतक्या डिटेलमध्ये सांगितलंय त्याच्यामुळे तुम्हाला हे क्लिअर झाले, आणि मला माहिती हे 12th ला झालेलं आहे, तुम्हाला फिजिक्स मध्ये वगैरे सुद्धा झालेलं आहे. सो हे अगदी आपल्यासाठी नवीन काहीच नाहीये.
पण आता मी परत एकदा ते रिव्हॅम्प करण्याचा, परत एकदा रिवाइज करण्याचा प्रयत्न केलाय. तुमच्या समोर काही गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. आता मला सांगा, डी थिटा बाय डी टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थिटा मायनस थिटा नॉट. बरोबर, ह्या सगळ्या गोष्टी कळाल्या, याच्यातल्या सगळ्यांचा मिनिंग कळाला आपल्याला. आता आपल्याला याचं कन्व्हर्जन जे आहे, ओके, हे कन्व्हर्जन कशात करायचं, इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं. आणि मग तुम्हाला माहिती आहे वी कॅन डू दॅट बाय टेकिंग कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. आणि मग कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी कसं घेणार आहोत बघा. तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, आपण के घेत असतो. के इज अ कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. आणि मग काय लिहिणार, थिटा मायनस थिटा नॉट. हे अगदी बरोबर आहे तुमचं, अगदी 100%. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जो रेट आहे कशाचा, टेम्परेचरमध्ये चेंज होण्याचा, तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल. एखादा समजा हायर टेम्परेचरची एखादी बॉडी घेतली आपण आणि ती सराउंडिंग मध्ये ठेवली, तर सुरुवातीला तिचं जे काही टेम्परेचर ड्रॉप होण्याचा जो रेट आहे, तो रेट खूप जास्त असतो. आणि नंतर तो रेट जो आहे टेम्परेचर ड्रॉप होण्याचा, तो हळूहळू कमी होत जातो. म्हणजे जो रेट आहे, रेट ऑफ चेंज इन टेम्परेचर गोज ऑन डिक्रीजिंग. आणि मग डिक्रीजिंग आहे म्हणून मी इथे साइन लावणार आहे मायनस, राईट. आणि मग हे आपल्यासाठी महत्वाचं फर्स्ट स्टेटमेंट आहे, ओके, और इक्वेशन आहे, ज्याचा आपल्याला पुढे कॅल्क्युलेशनसाठी बेनिफिट होणार आहे. आणि हे एकदा क्लिअर झालं की बाकी काही अडचण येणार नाही. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, दिस इज डिफरन्शियल इक्वेशन. नाउ आय एम आस्किंग टू सॉल्व दिस डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे नक्की काय करायचं असा प्रश्न तुमच्या समोर आहे. पण तुम्हाला शिकवलंय मी की जर डिफरन्शियल इक्वेशन दिले आणि ते सॉल्व्ह करा असं म्हटलंय, म्हणजे डेफिनेटली वी हॅव टू टेक इंटिग्रेशन. मग इंटिग्रेशन घ्यायचंय, त्याच्यासाठी परत एक रिक्वायरमेंट आहे की याच्यामध्ये व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म पाहिजे. म्हणजे काय, जो व्हेरिएबल एका साईडला आहे त्याला त्याच साईडला विथ रिस्पेक्ट म्हणजे इंटिग्रेट करायचंय, ओके, विथ रिस्पेक्ट टू दॅट व्हेरिएबल ओनली. मग आता इथे बघा, डी थिटा आहे आणि टी आहे, दोन व्हेरिएबल आहेत, त्यांना सेपरेट करण्याचा प्रयत्न करूयात. यांना जर सेपरेट करण्याचा प्रयत्न केला तर काय येणार आहे, जो थिटा आहे त्याच साईडला ही पूर्ण टर्म जी आहे, हा ब्रॅकेट जो आहे तो आपल्याला शिफ्ट करावा लागेल. बरोबर, इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये होता, इकडे आल्यावर डिवाइड होणार. सो दिस इज इक्वल टू मायनस के जागेवरच राहील आणि डी टी इकडे शिफ्ट झाल्यावर मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. सो दिस इज व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. आता हे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये घेतल्यानंतर आता आपण बिंदास याचं काय घेऊ शकतो, इंटिग्रेशन घेऊ शकतो. सो इंटिग्रेटिंग म्हटलं मी, मग इंटिग्रेशन डी थिटा बाय थिटा मायनस थिटा नॉट इज इक्वल टू मायनस के. ओके, मी बाहेर ठेवलाय मायनस के आणि मग इंटिग्रेशन घेतो डी टी आणि मग आपल्याला माहिती आहे प्लस सी लिहायला लागतो आपल्याला. सो याचा आन्सर जर पाहिला आपण, तर आता इथे मी लिहितोय लॉग ऑफ, आपल्या सगळ्यांना माहिती आहे 1/x जर असेल तर इंटिग्रेशन येतं लॉग एक्स. सो सिमिलरली इथे 1/θ आहे, थिटा नॉट हा कॉन्स्टंट आहे. सो 1/θ असा विचारात घेतला तर आपल्याला काय येणार आहे, लॉग घ्यावा लागणार आहे. सो थिटा मायनस थिटा नॉट इज इक्वल टू मायनस के टी प्लस सी, राईट. आणि मग हे दुसरं आपल्यासाठी असणारं महत्वाचं अशा प्रकारचं इक्वेशन, आणि यांच्यावर खूप सारे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे. सो दोन गोष्टी आपल्या समोर आहेत, या दोन्ही गोष्टींचा यूज करायचा आहे. वन मोर इम्पॉर्टंट थिंग, हा जो लॉग घेतलाय ना, आता मी लिहिताना इथे लॉग लिहिलाय, तुम्ही एक्झाम मध्ये ln लिहायचं आहे आणि नाही लिहिलं, लॉग लिहिलं तरी चालेल. पण आपण जेव्हा प्रत्यक्ष कॅल्क्युलेशन करणार मित्रांनो, तेव्हा कॅल्क्युलेटरवर ln घ्यायचा. ln मतलब क्या होता है, ln का नॅचरल लॉग. बरोबर, नॅचरल लॉग म्हणजे ln. आणि मग कॅल्क्युलेशन मध्ये प्रत्येक वेळी ln वापरायचा. एवढं एक तुम्हाला डिस्क्लेमर द्यायचंय मला, ठीक आहे. आता प्रत्येक प्रॉब्लेम जेव्हा आपल्याला न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंगचा असेल, तेव्हा त्याच्यामध्ये पहिली स्टेप जी आहे ती बिलकुल सेम करायची. ही पहिली स्टेप आणि यू विल गेट 1 मार्क. सो तुमच्यासाठी काइंड ऑफ बोनस आहे की तुम्हाला हेच प्रत्येक वेळी सेम कॉपी पेस्ट करायचे आणि तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे. फर्स्ट प्रॉब्लेम, ह्या प्रॉब्लेम मध्ये जर आपण पाहिलं, समजा प्रॉब्लेम जर बघितला तर त्याच्यामध्ये काय लिहिले बघा, अ बॉडी ओरिजिनली ॲट 80 डिग्री सेल्सिअस cools down to 60 degrees Celsius in 20 minutes. The temperature of the air being 40 degrees Celsius, what will be the temperature of the body after 40 minutes from the original? ओके, मग आपल्याला ही जो काही कंटेंट दिलेला आहे त्या कंटेंटला पहिल्यांदा गिवन मध्ये नीट लिहून घ्यायचंय. ही पहिली स्टेप असणार आहे आपली, जी तुम्हाला प्रॉपरली जमली की बाकी बऱ्याचशा गोष्टी सोप्या होणार आहेत. मग आता 1 बाय 1 करूयात आपण. पहिल्या स्टेप मध्ये जर आपल्याला लिहायचं असेल तर पहिल्यांदा गिवन लिहिणार आपण, स्टेप 1, आणि त्याच्यामध्ये लिहायचं आहे गिवन. तर इथे पहिल्यांदा आपण लिहिणार टेम्परेचर म्हणजे थिटाची व्हॅल्यू, आणि इथे लिहिणार आहोत आपण टाइम. ओके, किंवा आपण पहिल्यांदा इकडे टाइम लिहूयात, टाइम, आणि इथे लिहूयात टेम्परेचर. ठीक आहे, डिग्री सेल्सिअस मध्ये, आणि इथे हे कशामध्ये, मिनिट्स मध्ये. तर आता थिटा आहे इथे. आता इथे पहिल्यांदा जेव्हा टाइम तुमचा ह्या क्वेश्चन मध्ये रीड केल्यावर लक्षात येतं, टाइम जो आहे, टाइम जेव्हा स्टार्ट असते तेव्हा टाइम किती कन्सिडर करतो, इनिशियल स्टेजला
टाइम 0 असतो, बरोबर. सो टाइम 0 घेतला आपण आणि मग त्यावेळी टेम्परेचर किती आहे बॉडीचं, दिलेल्या बॉडीचं टेम्परेचर आहे 80 डिग्री सेल्सिअस, राईट. किती आहे 80 डिग्री सेल्सिअस. इथे एकदा डिग्री सेल्सिअस लिहिले, परत लिहिण्याची गरज नाही, पण लिहिले मी. त्याच्यानंतर पुढे सांगितलंय की आफ्टर 20 मिनिट्स, म्हणजे टी काय घ्यायचं आहे 20 मिनिट्स, आणि मग तुमची बॉडी जी आहे ती कूल्स डाऊन. कुठल्या टेम्परेचरला कूल होते ती, तर ती होते 60 डिग्री सेल्सिअसला जाते. त्या बॉडीचं टेम्परेचर किती होत आहे 60 डिग्री सेल्सिअस, राईट. लास्टली आपल्याला विचारलेलं आहे की जेव्हा टाइम जो आहे आफ्टर 40 मिनिट्स, जेव्हा 40 मिनिट्स होतील तेव्हा तुमच्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर किती असेल, असं आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. आणि मला वाटते आता हे लक्षात आलंय तुमच्या की इथे हा जो काही टेम्परेचर आहे थीटा, ओके, डिग्री सेल्सिअस मध्ये. अजून एक गोष्ट आहे गिवन मध्ये, आणि ती म्हणजे टेम्परेचर ऑफ सराउंडिंग. म्हणजे इथे या ठिकाणी एअरचं टेम्परेचर दिलंय आणि ते किती दिलंय, थीटा नॉटने डिनोट करतो, शिकवलंय मी. ते दिलेलं आहे एअर टेम्परेचर 40 डिग्री सेल्सिअस. ओके, सो एवढे सगळे गिवन आहे. आता आपल्याला ऍक्च्युअली स्टार्ट करायचं तुमच्या मेन आन्सरला, ज्याच्यामध्ये न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंगचा यूज करायचा आहे. मग न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंगचा यूज कसा करणार बघा आपण. मी लिहितो बाय न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग. आता ते स्टेटमेंट पाठच झालेलं पाहिजे आपलं. काय सांगता येईल आपल्याला, डी थीटा बाय डी टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिफरन्स बिटवीन टू टेम्परेचर्स. सो थीटा मायनस थीटा नॉट. डी थीटा बाय डी टी इज इक्वल टू के इंट्रोड्यूस करतो आपण, रादर मायनस के इंट्रोड्यूस करतो, मायनस के थीटा मायनस थीटा नॉट, राईट. हे तुमचं पहिलं एक्सप्रेशन आहे, जसं मगाशी शिकवलंय तसं. व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म जर करायचं झालं तर काय ना सांगा, डी थीटा आपण याला इकडे शिफ्ट करायचं, थीटा मायनस थीटा नॉट इज इक्वल टू मायनस के डी टी. आणि मग आता याचं इंटिग्रेशन घ्यायचंय. याचं जर इंटिग्रेशन घेतलं आपण तर आपल्याला काय मिळणार आहे, इंटिग्रेशन डी थीटा बाय थीटा मायनस थीटा नॉट इज इक्वल टू मायनस के ला बाहेर ठेवतो, इंटिग्रेशन डी टी आणि प्लस सी जोडायचं. सो आता कॅल्क्युलेशन केल्यावर काय मिळणार आपल्याला, लॉग ऑफ थीटा मायनस थीटा नॉट इज इक्वल टू मायनस के आणि डी टीचं इंटिग्रेशन येतं टी प्लस सी. फाईन. सो हे एक महत्वाचं एक्सप्रेशन आहे जे आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायलाच लागेल, ठीक आहे. आणि याला आपण 1 म्हणणार आहोत, ठीक आहे. ह्या एक्सप्रेशनला काय म्हणायचंय, 1 असं म्हणायचंय. आता पुढे कॅल्क्युलेशन्स करायचे, पण आता याच्यातल्या जे काही अननोन गोष्टी आहेत त्या फाइंड आउट करायच्यात. लक्षात ठेवा याच्यामध्ये टी जी आहे व्हेरिएबल असू द्यात, पण त्यांच्या इथे वेगवेगळ्या केसेसमध्ये व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. थीटा सुद्धा अननोन आहे, सॉरी व्हेरिएबल आहे, पण त्याच्या व्हॅल्यूज सुद्धा काही दिलेल्या आहेत. मग इथं असे कोण लोक आहेत की ज्यांचं बिलकुल काहीच आतापता नाही, तर लक्षात घ्या के आणि सी यांच्या अजिबात आतापता नाहीये. त्या दोघांच्या व्हॅल्यूज पहिल्यांदा कॅल्क्युलेट करायला लागतील. आणि मग त्या दोघांच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या असतील तर आपण नेक्स्ट स्टेपमध्ये काय करणार आहोत, स्टेप नंबर 3 मध्ये सी ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत आणि स्टेप नंबर 4 मध्ये के ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. सो सी ची व्हॅल्यू पहिल्यांदा फाइंड आउट करूया. मग आता तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, सी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची तर आपण ही पहिली केस वापरणार आहोत, फर्स्ट केस यूज करणार आहोत. फर्स्ट केस मध्ये काय आहे तर बघू शकता इथे तुमच्याकडे टी फेन टी इज इक्वल टू 0, थीटा इज इक्वल टू 80 डिग्री सेल्सिअस, राईट. आणि मग अजून कुठल्या गोष्टी आहेत, थीटा नॉट तुमच्याकडे आहे, थीटा नॉट इज इक्वल टू 40 डिग्री सेल्सिअस, राईट. आता इक्वेशन 1 आहे, इक्वेशन 1 बिकम्स, या सगळ्या व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये टाकायच्यात. इक्वेशन 1 काय होणार आहे बघा, लॉग ऑफ थीटा असं लिहायच्या ऐवजी थीटाची व्हॅल्यू पुट करायची. ती किती आहे 80 मायनस थीटा नॉट किती आहे 40. सो दिस इज इक्वल टू मायनस के. आणि आता लक्षात घ्या टी ची व्हॅल्यू किती ठेवायची, 0, बरोबर. बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला असेल की कसं काय, म्हणजे सर आता के आणि सी च्या एकाच वेळी व्हॅल्यूज कशा काढायच्यात, कारण की 2 आहेत अननोन्स. पण आता लक्षात आलं असेल तर टी ची व्हॅल्यू 0 ठेवल्यामुळे के व्हॅनिश होणार आणि सी ची फक्त व्हॅल्यू मिळेल आपल्याला. सो आता बघा इथे काय मिळेल आपल्याला, लॉग ऑफ 80 मायनस 40 म्हणजे काय मिळालं 40 इज इक्वल टू सी. ओके, सो दॅट इम्प्लाइज सी इज इक्वल टू लॉग ऑफ 40. आता लगेच गडबड करायची नाही, घाई करायची नाही, लगेच त्याचा आन्सर कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेट करून ठेवायचं नाही, असंच्या असं राहू द्यात बेटर अॅक्युरेसीसाठी, याच्यात काही करायचं नाही, ठीक आहे. मग याचा पुढे यूज कसा करायचा ते तुम्हाला दाखवतो मी. सो नेक्स्ट स्टेप जी आहे, स्टेप नंबर 4,
त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला आता, सी फाइंड आउट करून झाला आपला आता के. ओके, आता मी के असं म्हणायच्या ऐवजी मी मायनस के असं म्हणतो. काय म्हणतोय मी? मायनस के फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, कारण इथे मायनस के दिसतोय म्हणून मायनस के फाइंड आउट करायचं आहे. मग आता त्याच्यासाठी आपण केस 2 चा यूज करू. ही सेकंड केस आहे, म्हणजे काय लिहिणार आपण? फेन टी इज इक्वल टू 20, थीटा इज इक्वल टू 60. राईट. आता थीटा 60 डिग्री आहे. इक्वेशन 1 जे आहे तुमचं, इक्वेशन 1 ते कसं मॉडिफाय होईल बघा. त्याच्यात ह्या व्हॅल्यू ठेवायच्या सगळ्या. इक्वेशन 1 ला विसरायचं नाही. त्याच्यात व्हॅल्यू ठेवली तर काय मिळेल आपल्याला? लॉग ऑफ थीटा म्हणजे 60 डिग्री सेल्सिअस मायनस थीटा नॉट. किती आहे थीटा नॉट? 40. दिस इज इक्वल टू मायनस के. बरोबर. आता त्याची व्हॅल्यू शोधायची आहे, म्हणजे त्याची व्हॅल्यू नाही आपल्याकडे. मायनस के. टी ची व्हॅल्यू मात्र किती ठेवायची? 20 ठेवायची. प्लस सी ची व्हॅल्यू जी आहे ही आपण जी काही काढलेली आहे व्हॅल्यू ती इथं पुट करूयात. ओके, सो लॉग 40. आता इथे काय आन्सर येते? लॉग 60 मायनस 40. काय आन्सर येणार आहे? 20. राईट. सो समजा एक स्टेप वाढवतो मी, तुम्हाला प्रॉपर समजायला पाहिजे म्हणून, नाही तर डायरेक्ट सुद्धा लिहिता येतं आपल्याला. याला इकडे शिफ्ट करूयात. काय होणार? तो इथे प्लस होता, इकडे आल्यावर मायनस होणार. सो लॉग ऑफ 20 मायनस लॉग ऑफ 40 इज इक्वल टू मायनस 20k. राईट. मग आता इथे पुढे बघा, लॉग ए मायनस बी, याच्यासाठीचा फॉर्म्युला आठवतो का तुम्हाला सगळ्यांना? काय फॉर्म्युला आहे? लॉग ऑफ ए मायनस लॉग बी असं जर असेल तर त्याच्याऐवजी काय लिहितो आपण? लॉग ऑफ ए अपॉन बी. बरोबर. हा फॉर्म्युला लिहित असतो आपण. मग हा फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे. मग आपला आन्सर काय येणार बघा? लॉग ऑफ 20/40 इज इक्वल टू, हा मायनस 20, हा फक्त 20 आहे. 20 इकडे आल्यावर डिवाइड करून टाकायचा, म्हणजे 20 इथं लिहितो मी. सो मायनस के ची मला अशा पद्धतीने व्हॅल्यू मिळालेली आहे. ओके, सो कळालं? हा 20 इथं मल्टिप्लिकेशन मध्ये होता, त्याला इकडे डिनॉमिनेटरला घेतला आणि ह्या दोघांचं ह्या रूल नुसार काय केलंय? 20/40. तुम्ही त्याला 1/2 लिहू शकता, काही अडचण नाही. ठीक आहे. सो हे लक्षात आलंय आता तुमच्या. पुढची स्टेप जी की सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे, हे सगळं क्लब करायचंय आपल्याला, एकत्र करायचंय. स्टेप नंबर 5. आणि स्टेप नंबर 5 मध्ये काय करणार आहोत आपण? फायनली व्हॅल्यू फाइंड आउट करायची. कुठली बघा? काय फाइंड आउट करायचे ते लिहूयात प्रॉपरली. टू फाइंड. त्याच्यासाठी क्वेश्चन रीड करा. काय विचारलंय आपल्याला? की जेव्हा तुमच्याकडे टाइम हा 40 मिनिट्स असेल, तेव्हा त्या बॉडीचं, त्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर किती असेल? म्हणजेच आपल्याला ऍक्च्युअली टेम्परेचर शोधायचं आहे. इट मीन्स दॅट वी हॅव टू फाइंड थीटा फेन टी इज इक्वल टू 40 मिनिट्स. राईट. सो हे लक्षात घ्या. काय काय शोधायचंय हे सुद्धा समजणं फार गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी जे काही कंडिशन्स आहेत, इथे बघा, थीटा फाइंड आउट करायचं जेव्हा टी इज इक्वल टू 40, बाकी सगळ्या गोष्टी गिवन तर आहेतच टेबलवरनं. सो इक्वेशन 1 बिकम्स, आता मात्र इथे इंटरेस्टिंग आहे, कारण की सगळ्या व्हॅल्यू त्याच्यात पुट करायच्यात ह्या इक्वेशन 1 मध्ये. मग इक्वेशन 1 चा विचार करूयात. लॉग ऑफ थीटा. आता इथे थीटा कोण विचारात घेणार? माहित नाही आपल्याला, अननोन आहे. मग ते तर व्हॅल्यू शोधायची आपल्याला. सो आता थीटा नॉट म्हणजे काय? टेम्परेचर ऑफ सराउंडिंग. किती आहे ते? 40 डिग्री सेल्सिअस. सो 40 इज इक्वल टू मायनस के ची व्हॅल्यू किती आहे ते सांगा मला. मायनस के ची व्हॅल्यू. बरोबर. मायनस के ची व्हॅल्यू एवढी आहे, सगळी इथं पुट करणार आहे. आय होप की तुम्हाला हे इक्वेशन परत इथं लिहिण्याची गरज पडली नाही पाहिजे. मी जे बोलतोय ते डायरेक्ट तुम्हाला मॅप करता येत असेल, नाहीतर मग मला ते इक्वेशन परत इथं लिहावं लागलं असतं. ठीक आहे, पण तेवढं तुम्हाला समजते, समोरच आहे ते सगळं. तुम्हाला जर अडचण येत असेल तर तुम्ही लिहा ते परत एकदा. सो मायनस के ची व्हॅल्यू किती आहे ती सगळी इथं लिहायची. 1/20 लॉग ऑफ. आता मित्रांनो इथे 20/40 आहे. आपण डिवाइड करू शकतो की नाही? भाग देऊ शकतो की नाही त्याला? 100% देऊ शकतो. 20/40 म्हणजेच काय आलं? 1/2. 1/2 आणि टी आहे ऍज इट इज टी, प्लस सी ची व्हॅल्यू पुट करायची. सी ची व्हॅल्यू जिथे फाइंड आउट केली लॉग 40. लॉग 40. आता हे एवढं लिहिलंय आपण. आता हे सिम्प्लिफाय करूयात. ह्या ठिकाणी टी ची जी व्हॅल्यू आहे ती 40 आहे, म्हणजे इथं आपण काय ठेवायला पाहिजे? इथे टी ची व्हॅल्यू 40 ठेवायला पाहिजे. जर 40 ठेवली तर कट होणार आहे आणि मग आपल्याला व्हॅल्यू काय मिळणार आहे बघा? 21 चा 20, 22 चा 40. म्हणजेच याचा अर्थ असा
की माझ्याकडे आन्सर काय मिळणार आहे बघा, लॉग ऑफ, आता हे लक्षात घ्या इथं 2 आहे समजा कट झालाय, पण आता 2 इथे मल्टिप्लिकेशन मध्ये येणार ना, असं समजा असं लिहिलं 2 लॉग 1/2 प्लस लॉग 40, बरोबर. आता कुठेही कॅल्क्युलेटर वापरायची गरज नाही, शेवटच्या स्टेजला वापरायची जर गरज असेल तर. बघूयात आता इथे काय येणार आहे बघा, लॉग ऑफ थिटा मायनस 40 इज इक्वल टू, आता इथे 2 जो आहे तो 2 काय मल्टिप्लाय आहे त्याला, आणि मग त्याला जर इकडे पाठवायचं तर ह्या ज्या आतल्या हा ब्रॅकेट आहे त्याची पॉवर होऊन जाईल. आपल्याला तो रूल माहिती आहे सगळ्यांना. कुठला रूल माहिती आहे, ए लॉग बी असं असेल तर काय लिहितो आपण, लॉग बी टू द पॉवर ए, हा रूल वापरत असतो, पण तो रूल इथं वापरायचा आहे. सो काय येणार आहे आपला आन्सर बघा, लॉग ऑफ 1/2 स्क्वेअर प्लस लॉग ऑफ 40. आता हे अगदी क्लिअर आहे आपल्याला की लॉगची जेव्हा ऍडिशन असते तेव्हा त्या लॉगच्या आतमध्ये जो काही कंटेंट आहे तो त्या कंटेंटची काय होत असते, मल्टिप्लिकेशन. सो लॉग ए प्लस लॉग बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए इंटू बी, करेक्ट. लॉग ऑफ ए इंटू बी असं लिहित असतो आपण. मग आता इथं बघूयात काय होणार. आता इथे जर कॅल्क्युलेशन करायचं झालं तर आपण कसं लिहिणार, लॉग ऑफ, आता 1/2 चा स्क्वेअर केलाय म्हणजे काय येणार 1/4, बरोबर ना, त्याचा स्क्वेअर इंटू मल्टिप्लिकेशन सांगितलंय आणि ते 40 आहे. सो हे कॅल्क्युलेशन केल्यावर माझा आन्सर काय येते बघा, 4 1 जा 4, 4 10 जा 40. सो आन्सर काय आलंय बघा, लॉग ऑफ 10, काय आलं लॉग ऑफ 10, आणि इथे आहे लॉग ऑफ थिटा मायनस 40. सो फायनली लॉग आणि लॉग एकमेकांना कट करतात बाय टेकिंग ई, आपण बेस म्हणून घेतला तरी मग काय येणार आहे, थिटा मायनस 40 इज इक्वल टू 10. सो फायनली थिटा इज इक्वल टू 40 ला पलीकडे पाठवलं तर काय झालं 10 प्लस 40. सो थिटा इज इक्वल टू 50 डिग्री सेल्सिअस इज द फायनल आन्सर. ओके, सो अशा पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. तुमच्या एक गोष्ट तुम्ही नोटीस केलेलीच असेल की कॅल्क्युलेशन्स भरपूर आहेत, फक्त सिस्टमॅटिक कॅल्क्युलेशन्स करायला लागणार आहेत. आणि महत्वाचा मुद्दा, सेम टाईपचे कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत आपल्याला. न्यूटन्स लॉ कोलिंगवर कुठलाही क्वेश्चन येऊ द्या, सेम टाईपचे क्वेश्चन्स करायचे, म्हणजे सेम टाईपचे कॅल्क्युलेशन करायचे. ह्या स्टेप्स अजिबात बदलत नाही, त्या जशाच्या तशा राहतात. स्टेप 1 गिवन, स्टेप 2 न्यूटन्स लॉ ऑफ कोलिंग, स्टेप 3 सी फाइंड आउट करायचा आहे, स्टेप 4 मध्ये मायनस के फाइंड आउट करायचा, आणि सगळ्या व्हॅल्यू पुट करून स्टेप 5 मध्ये फायनल आन्सर कॅल्क्युलेट करायचा.